उत्तराय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकावणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना हुणे आम्ही विष्णुदास, मौमेना हुणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाची माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये जाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, जय जयकार अतिशय सुंदर झालेला आहे. एक व्याख्यानाच्या सुरुवातीला कृतज्ञता अगोदर सांगतो. हा जय जयकार झाला तो जय जयकार फक्त मुखातून झाला, अंतरंगापासून झाला नाही, बेंबीच्या देठापासून झाला नाही. ज्या ज्या महात्म्यांची मी नावं घेतले त्यांचा जय जयकार, या राष्ट्राचा जय जयकार अंतरंगापासून आणि बेंबीच्या देठापासून का झाला पाहिजे याचंही कारण मी आपल्याला सांगतो. माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, माझ्या भगिनीनो, व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं छत्रपती शिवाजी राजांचं, व्याख्यानाच्या सुरुवातीला नाव घेतलं मी आऊ जिजाऊचं, व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं तुकोबारायांचं. आणि म्हणून कृतज्ञता काय असते मी तुम्हाला अगोदर सांगतो. कृतज्ञतेचा अर्थ आहे, कृतज्ञतेचा अर्थ आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला, ज्या बापाने मला जन्म दिला त्या आई बापासाठी मी काय केलं. ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. आणि ही कृतज्ञता प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असणं काळाची गरज आहे. सुरुवातीला मी नाव घेतलं छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊंचं, तुकोबारायांचं, माझ्या गाडगे बाबांचं. आणि लक्षात घ्या, यांची नावं ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील त्यावेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये संघर्षाची आग ज्वलंतपणे पेटली पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त चार भिंतीचा स्वतःचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. छत्रपती शिवाजी राजांचं नाव आमच्या कानावरती आल्यानंतर आमच्या धामण्यातलं रक्त चौकोर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे धावलं पाहिजे. आणि म्हणून हा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे. या राष्ट्राचं आम्ही काहीतरी देणं लागतो, या महात्म्यांचं, या समाज सुधारकांचं, या क्रांतिकारकांचं आम्ही काहीतरी देणं लागतो. चला, भगवंताने आपल्याला दोन हात दिलेले आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे आणि या राष्ट्राचा छत्रपतींचा जय जयकार अगदी अभिमानानं आणि बेंबीच्या देठापासून करायचा. चला, प्रत्येकानं आपले दोन हात घ्यायचे, खांद्याजवळ ठेवायचे आणि जय जयकार जोरात झाला पाहिजे सगळ्यांच्यासाठी. बाहेर बसलेले माझ्या समोर मंदिराजवळ, माझा काही साखरपुडा नाही,
सगळ्यांनी हात हात नीट धरायचा. जय जयकार काय मरत नाही जा. छत्रपतीचा जय जयकार आहे, राष्ट्राचा जय जयकार आहे. हात एकदम व्यवस्थित. आणि जो कोण जय जयकार करणार नाही, मारुती राया माझ्या अगदी समोर आहे, त्याची शपथ घेऊन सांगतोय, जो जय जयकार करणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल. एका तासात त्याचा कार्यक्रम आवरला. मी जाईपर्यंत फोटोला हार. उद्याचा दिवस बघायचा असेल तर या मंडपात जय जयकार जोरात करायचा. सगळ्यांचं घे रे, हात कसे वर करतात जरा सगळे मोदळे. माझच घेऊ नको, सगळ्यांचं घे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता जोश आला. आता खऱ्या अर्थानं तुम्ही भारतीय आहात आणि आता मातानं तुम्ही अगदी आनंदामध्ये व्याख्यान संपलं, टाना उड्या मारत घरात अगदी आनंदात जायचं. अजिबात काळजी करायची नाही. तुमच्या चेहऱ्यावर अगोदर तेज पाहिजे. नवरा पुढे आला तर नवऱ्याला म्हणायचं चल बाजेवाट म्हणायचं, जरा हवा दे म्हणायचं काय. आणि सासू जर आली कुठं गेलतीस कुठं गेलतीस, सासूला म्हणायचं आत्या म्हातारीचा मुका घ्यायचा. म्हातारी पडली पाहिजे खाली. म्हातारी खाली पडले की लगेच तिच्या जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा. आत्या करू. म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे. काय सांगतोय, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मातानं तुम्ही आनंदी, तुम्ही आनंदी तर माझं घर आनंदी. परत एकदा ऐका, तुम्ही आनंदी तर माझं घर आनंदी. तुम्ही आनंदी घरातला प्रत्येक व्यक्ती आनंदी. तुम्ही आनंदी तर प्रत्येक कुटुंब आनंदी. प्रत्येक कुटुंब आनंदी तर गाव आनंदी. गाव आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घ्या. म्हणून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, हा तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. त्यामुळे एक तास तुझा भाऊ आलेला आहे ना, हा तुझा बंधू वसंत आलेला आहे ना, मनसोक्त हसायचं, काळजी करायचं नाही, व्यक्त व्हायचं. तुला व्यक्त होता येत नाही, तुला अशी संधी मिळत नाही. सकाळी सगळ्यात अगोदर कोण उठतं मला सांग? तू उठते. 5 वाजता तू उठते. सगळ्यात शेवटी तू झोपते. उठायचं दिवसभर या सगळ्या लोकांचं घरादाराचं सगळं 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 करायचं. तुला कधी हसायला मिळतं का माते? तुला कधी व्यक्त व्हायला मिळतं का? तू कधी स्वतःचा विचार केला का? सकाळी उठलं स्वयंपाक करा, हे करा ते करा. रात्री शेवटचं भांड तू धुते, शेवटची लाईट बंद करते. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक काय करायचा याची तयारी आजच करते. आणि बिचारी मग तू झोपी जाते. सगळ्यात अगोदर तू उठते, सगळ्यात शेवटी तू झोपते. म्हणून आमचं गाव आनंदी आहे बघ. गावातले सगळे संसार अगदी आनंदी चाललेत फक्त तुझ्यामुळं माते. आलं का लक्षात? त्यामुळे तू मनसोक्त हसायचं, अगदी हसायचं मनसोक्त. कारण का? लक्षात घ्या. गाव करावया निरोगी सुंदर. परत एकदा सांगतो, गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. गाव करावया निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. घरातला प्रत्येक व्यक्ती जर आम्हाला आदर्श करायचा असेल तर लक्षात घ्या, घरातली प्रत्येक माता अगोदर आनंदी पाहिजे. आणि म्हणून तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलंय बघ, प्रत्येक घरातली माता आनंदी पाहिजे. आणि म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला मी तुला सांगितलं, तू कशाची काळजी करायची नाही. मनसोक्त हसायचं, मनसोक्त जगायचं, आनंदी जीवन जगायचं. आणि म्हणून पोरानो, आज बाप समजावून सांगायला आलेलो आहे, आज आई समजावून सांगायला आलेलो आहे, आज हे राष्ट्र समजावून सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून सर्वप्रथम माझ्या पोरीनं, मी तुम्हाला तुमची ओळख करून देतो. तू कोण आहेस माझ्या लेकी याची ओळख अगोदर तुला झाली पाहिजे. लक्षात घ्या. तू कोण आहेस याची ओळख तुला झाली की मग तुला कळेल. लक्षात घे, तू कोण आहेस, तुला नेमकं काय करायचं आहे, अभ्यास कसा करावा हे आज मी तुम्हाला सांगणार नाही माझ्या लेकरांनो, पण अभ्यास का करावा याची जाणीव मी तुम्हाला करून देणार आहे. इयत्ता 1 पासून इयत्ता 10वी पर्यंत प्रत्येक शिक्षक तुम्हाला अभ्यास का करायचा कधीच सांगत नाही, पण अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा करायचा प्रत्येक पुस्तक त्याच्या मुखामध्ये आहे. लक्षात घे. प्रचंड हुशार आणि ज्ञानी माझा शिक्षक तुला घडवत आहे. त्यामुळे अभ्यास कसा करायचा हे त्यांच्याकडून जाणून घे, पण आयुष्यामध्ये अभ्यास का करायचा याची जाणीव मी तुला एका मिनिटामध्ये करून देतो. बघ पोरे, आज तुझ्या समोर आहे ना, वसंत हंकारे आला फक्त हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला, काळ झाला, थोडीशी आग लावून गेला, माणसा माझा माणूस जागा करून गेला. लक्षात घे. म्हणून कालच्या व्याख्यानातच नाही तर प्रत्येक व्याख्यानामध्ये अखंड महाराष्ट्राला नाही तर देशाला मी सांगत असतो, प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, कान उघडं ठेवून ऐकायचं. महामंत्र हा आयुष्याचा. प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये
इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल, प्रत्येक घरामध्ये वकील नाही तयार झाला तरी चालेल, पण प्रत्येक घरामध्ये चारित्र्यवान माणूस तयार झालाच पाहिजे. लक्षात घे, तुझ्या पोटाला आलेलं पोर माणूस घडलाच पाहिजे. आणि म्हणून अगोदर या शाळेच्या चार भिंतीने आम्हाला काय दिलं? सकाळी उतरलो शाळेच्या पटांगणामध्ये, शाळेच्या प्रांगणामध्ये उभं राहिलो, डोळ्यामध्ये पाणी आलं. लक्षात घे, कारण का या शाळेच्या भिंती आम्हाला काय देतात याची जाणीव अगोदर आम्हाला असली पाहिजे. शाळेच्या भिंती आम्हाला काय देतात? शाळेच्या भिंती आम्हाला डॉक्टर देतात, शाळेच्या भिंती आम्हाला इंजिनियर देतात, शाळेच्या भिंती आम्हाला वकील देतात, चांगला उद्योजक देतात. हे सगळं खरं आहे, पण त्याच्याही अगोदर याच शाळेच्या भिंती आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची खऱ्या अर्थानं निर्मिती या शाळेमधून होते. म्हणून एक वेळ घर गळत असलं तरी चालेल, पण माझी शाळा ही मजबूत असलीच पाहिजे. कारण माणसांची निर्मिती, लक्षात घ्या, देशाची निर्मिती, राष्ट्राची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीमधून होत असते. म्हणून पोरी, तुला सांगतोय बघ, या शाळेच्या भिंतीने आम्हाला अगोदर एक चारित्र्यवान माणूस दिलेला आहे. भारतीय संस्कृतीचा गाभा माणूस आहे, आमच्या शिक्षण पद्धतीचा गाभा माणूस आहे. आणि म्हणून तुला पोरी सांगतो बघ, या विज्ञान युगामध्ये तू तुझी ओळख विसरलेली आहे, आणि म्हणून तुला अगोदर तुझी ओळख करून देतो. बघ, आईनं तुला जन्म दिला, बापाने तुला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस तुला उदरामध्ये ठेवलं. बघ, आईने तुला जन्म दिला, बापाने तुला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस आईने तुला उदरामध्ये ठेवलं. बघ, तुझा जन्म झाला आणि तुला एक नाव मिळालं. तुझ्या नावाच्या पुढे तुझ्या बापाचं नाव लागलं, बापाच्या नावापुढं तुझ्या खानदानाचं नाव लागलं पोरी, आणि ही तुझी ओळख तयार झाली. पण विज्ञान युगामध्ये याच्याही पलीकडे अजून एक तुझी ओळख आहे. ती ओळख तुझ्या काळजामध्ये पेरतो. बघ, हे बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. बघ, 100-150 वर्षापूर्वी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं. हातामध्ये पिशवी होती, पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, आणि एवढी संपत्ती त्या माऊलीची होती. बघ, पुण्याच्या रस्त्यावरून चालत होते. पण 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं, समाज प्रबोधन करायचं या कर्मठ समाजाला मान्य नव्हतं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. सगळं काही ती सहन करायची, पण तिनं आपलं पाऊल थांबवलं नाही. प्रत्येक पाऊल उचलत होते. शरीराला जेवढ्या वेदना होत होत्या तेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या, तरी सुद्धा ती माऊली थांबली नाही. एका पडक्या वाड्यामध्ये जायची, शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायचे, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची, आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ही माझी सावित्री आई शिकवायची. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. बघ, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व सिद्ध करू लागल्या. आणि माझ्या पोरी, तुझ्या नावाच्या पेक्षा खरी तुझी ओळख म्हणजे तू माझी सावित्री आई आहेस. लक्षात घे, तू माझी सावित्री आई आहेस. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. बघ, कोणीही यावं या महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या माझ्या लेकीला फसवावं, प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तिच्या शरीराचा उपभोग घ्यावा, आपली वासना शांत झाल्यानंतर तिला रस्त्यावरती सोडून द्यावं, आपल्या आई बापाच्या तोंडावर तिला थुकायला लावावं, आणि काहीतरी आमिष दाखवून तिला घेऊन जावं. पोरी, एवढी तू स्वस्त नाही. म्हणून गावातल्या सगळ्या माझ्या लेकींना अगोदर तुमची ओळख तयार करून देतोय. बघ, तू डॉक्टर नाही झालीस तरी चालेल, तू इंजिनियर नाही झालीस तरी चालेल, तू वकील नाही झालीस तरी चालेल, पण एका सच्च्या बापाची एक तू वाघीण आहेस याची जाणीव तुला करून देतोय. बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी, तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय. आजपासून ही तुझी ओळख कधीच विसरू नको पोरी. बघ, तुला अजून एक दुसरी ओळख तयार करून देतो. बघ, तुला अजून एक दुसरी ओळख तयार करून देतो पोरी. बघ पोरी, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. गावातल्या सगळ्या माझ्या लेकीनं हा इतिहास सांगा. कोणाच्या पोटी त्या जन्माला आल्या हे सांगा त्यांना, कान धरा त्यांना बाप समजावून सांगा, त्यांना आई समजावून सांगा. आजचा हा इतिहास फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही, तर आजचा हा इतिहास आयुष्य घडवण्यासाठी आहे याची जाणीव माझ्या लेकींना करून द्या. पोरीला, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते, संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं, राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते.
त्यावेळेला 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनो, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी ओळख आहे. ही ओळख आज घरी घेऊन जायचं आहे बघ. आपल्या आईला मिठी मारायची, आपल्या बापाला मिठी मारायची आहे बघ. आणि बापाला आणि आईला सांगायचंय तुमच्या पोटी आलेली ही वाघीण आहे. हे पोरा, तुला एका मिनिटामध्ये ओळख करून देतो बघ. तू कोण आहेस याची जाणीव बालवयामध्येच तुला झाली पाहिजे. लक्षात घे, बापाच्या उंची एवढी आपली उंची होते, बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागतं. याचा अर्थ कधीच असा होऊ शकत नाही की बापा एवढ्या वेदना आपण सहन करू शकतो. अरे बाप हा बाप असतो पोरा. लक्षात घे, ज्या बापानं तुला जन्म दिलाय, ज्या आईनं तुला जन्म दिलाय, तू कोण आहेस याची ओळख तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ. 12 वर्षाचं पोरग जालियनवाला बागेमध्ये जातं. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो. इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांचं साम्राज्य होतं. जालियनवाला बागेमध्ये सगळे भारतीय एकत्र आलेले होते आणि त्यावेळेला इंग्रजांनी गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला होता. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला होता. त्यावेळेला एक 12 वर्षाचं पोरग, पोरानो तुमच्या वयाचं पोरग, 12 वर्षाचं पोरग पळत पळत त्या जालियनवाला बागेमध्ये जातं. भीती त्या लेकराला नसते, धैर्य प्रचंड असतं. लक्षात घ्या, शौर्य प्रचंड असतं त्या लेकराच्या अंतरंगामध्ये. ते 12 वर्षाचं लेकरू पळत 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 जालियनवाला बागेमध्ये जातं. सगळं दृश्य बघतं डोळ्यांनी, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भारतीयांना बघतं. डोळ्यामध्ये अश्रू येतात. मूठभर माती तिथली उचलतं, रक्ताने माखलेली मूठभर माती विचारतं, मातानो तुमच्या पोटी कोण आला याची जाणीव तुम्हाला करून देतोय. बाप म्हणून तुला कळायला पाहिजे, आई म्हणून तुला कळायला पाहिजे तुझ्या पोटी कोण जन्माला आलंय. पोरा, 12 वर्षाचा पोरग रक्ताने माखलेली ती माती उचलतं, पळत पळत घरी येतं, आपल्या आई जवळ येतं. आई बघते आणि आई आपल्या लेकराला विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में, ये पसीना कैसा है, तेरे चेहरे पर ये पसीना कैसा है, तेरी सांस फूल गई है, कहां से दौड़ के आ रहा है तू, तेरे हात में क्या है बेटे. त्यावेळेला ते पोरग डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं असतं. खुंकार ते पोरग वाघाच्या नजरेनं आपल्या आईच्या नजरेत नजर घालतो. ते पोरग म्हणतं, माँ मेरे हाथ में भारतीयों के खून से रंगी हुई ये मिट्टी है माँ, और मैं अंग्रेजों का बदला जरूर लूंगा माँ, मैं अंग्रेजों का बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचं पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातो, ज्याचं नाव भगतसिंग आहे. लक्षात घ्या, आणि तो भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा. याची जाणीव तुला झाली पाहिजे. अरे 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. पोरांना सांगा, पोरांच्या अंतरंगामध्ये हा इतिहास पेरा. फक्त आपल्याला पोरग डॉक्टर नकोय, इंजिनियर नकोय, 100 पैकी 100 मार्क्स आपल्या लेकराला नको आहेत, तर भारताचा जाज्वल्य इतिहास त्याच्या अंतरंगामध्ये आम्हाला पेरता आला पाहिजे. त्याची आत्मप्रतिमा आम्हाला स्वच्छ करता आली पाहिजे. धैर्य, शौर्य आणि चारित्र्य त्याच्या काळजामध्ये आम्हाला पेरता आलं पाहिजे. म्हणून पोरा तुला एका मिनिटात सांगतो बघ, मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे पोरा. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. 1999 ला कारगिल युद्ध सुरू झालं. सुट्टीला आलेला जवान युद्धभूमीकडे धावू लागला. युद्धभूमीकडे धावू लागला. एक जवान उठला, युद्धभूमीकडे धावत होता. त्या क्षणाला त्याची आई त्याच्या समोर आली. आईनं कडकडून मिठी मारली आणि आपल्या लेकराला ती आई काय म्हणते, आपल्या जवानाला ती आई काय म्हणते, ती माऊली काय म्हणते, लक्ष द्या. ती माऊली आपल्या जवानाला म्हणते, बेटे मुझे मालूम है बेटे, जंग शुरू हो गई है, पाकिस्तान ने हमारे ऊपर हमला किया है, मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, और तुम्हें तो जाना होगा बेटे, लेकिन बेटे
जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना, क्योंकि एक माँ तुम्हारा इंतजार कर रही है. त्यावेळेला त्या पोरानं आईला दिलेलं उत्तर ऐका पोरानं. तो जवान, तो शूरवीर आपल्या आईला मिठीमध्ये घेतो, आईच्या डोळ्यातले अश्रू पुसून आपल्या आईला सांगतो, माँ जरूर घर वापस आऊंगा, माँ जरूर घर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा. ज्या वेळेला पोरग तिरंग्यामध्ये लपेटून घरी आलं त्यावेळेला सुद्धा आईच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होत. बेटे ने मुझे वादा किया था मैं घर जरूर वापस आऊंगा, जिंदा या तिरंगा में लपेट कर आऊंगा. पोरग देशासाठी आपलं प्राण दिला. अशा वाघिणीनं पोरानं तुम्हाला जन्म दिलेला आहे. याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून तुमच्या समोर सांगतोय, मातानो तुम्ही पेरलेला एक संस्कार वटवृक्षासारखा उगवून येतो, म्हणून तुम्हाला हात जोडतोय. मी छत्रपती शिवाजी राजांची पूजा केली, छत्रपती शिवाजी राजांचा जयघोष केला. का केला? पण त्यांच्या अगोदर माझी आऊ जिजाऊ लक्षात घे. आईनं पेरलेला एक संस्कार, आईनं पेरलेला एक संस्कार वटवृक्षासारखा कसा तयार होतो याची जाणीव करून देतो बघ. तुझं 4 वर्षाचं पोरग तुझ्या मांडीवर जसं खेळतं ना, तसा माझा राजा औजिजाऊच्या मांडीवर घडत होता बघ. आणि माझ्या राजाला औजिजाऊ जवळ घेते तर प्रत्येकानं ऐकायचं रे आयुष्य कसं घडतं. माझा राजा औजिजाऊच्या मांडीवरती खेळत होता बघ. आणि माझी औजिजाऊ राजाला जवळ घेत मग ते राजा स्वराज्य उभं करा, राज स्वराज्य उभं करा, पण आपलं स्वराज्य उभं करा, आपलं स्वराज्य उभं करा. माझा राजा आऊसाहेबांच्या नजरेमध्ये नजर घालतो. आपल्या आईला, आपल्या आऊसाहेबांना राजा विचारतो, आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करणार, कारण आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संघर्ष पेरत आहात, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण संस्कार पेरत आहात, आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आपण स्वराज्य गनिमी कावा पेरत आहात. आऊसाहेब स्वराज्य तर आम्ही नक्कीच उभं करू आऊसाहेब, पण आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा आऊसाहेब, आपल्या स्वराज्याचा अर्थ आम्हाला समजावून सांगावा. त्यावेळेला माझी आऊ जिजाऊ आपल्या लेकराला जवळ घेते. माझी आऊ जिजाऊ माझ्या राजाला सांगते, राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा तेच आपलं स्वराज्य असू शकतं. राजा ज्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित असते तेच आपलं स्वराज्य असू शकतं. स्वराज्य उभं करा राजा, पण स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा, स्वराज्यातल्या प्रत्येक स्त्रीला अगोदर सुरक्षित करा. आणि जगातला एकमेव राजा, एका आईनं पेरलेला संस्कार होता, एका आईनं पेरलेला संस्कार होता. आणि जगातला एकमेव राजा, जगातला एकमेव राजा, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा, शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा. पोरानो या राजाचे विचार आमच्या अंतरंगामध्ये प्रत्येक थेंबामध्ये. बाग पोरा, आई बापाने जन्म दिला ना, तर त्या आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची ही वेळ आली बघ पोरा. एका मिनिटात तुला सांगतो बघ, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येतं याची जाणीव अगोदर तुम्हाला झाली पाहिजे. पोरा, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येतं. माते तू ऐक आणि पोरानो, हेच तुम्हाला करायचं आहे. तुमच्या काळजामध्ये पेरतो, अगदी सोप्या भाषेमध्ये पेरतो, समजेल त्या भाषेमध्ये पेरतो. पोरा, माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. इतिहास ज्या वेळेला सोपा करून सांगितला जातो ना, काळजामध्ये घुसतो, लक्षात घ्या. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसला होता. माझ्या राजाच्या शिरावरती किरीटोप होता, कमरेला तलवार होते. भरजरी वस्त्र घालून हा राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती.
पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, आम्हाला राजा नव्हता, आता आम्हाला स्वराज्य मिळालं होतं आणि राज्याभिषेकाच्या रूपाने आम्हाला राजा सुद्धा मिळाला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसली होती आणि आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. डोळे अगदी पाणावले, मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये तरळू लागले आणि आऊ जिजाऊ आपल्या लेकराला बघत होती. याच लेकराला मी जन्म दिला, याच लेकराला मी जन्म दिला, या लेकरावरती संस्कार केले, या लेकरावरती संस्कार केले आणि हे लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. याच लेकराला मी संस्कार केले आणि हे लेकरू 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला होता. आपल्या सिंहासनावरून आऊ जिजाऊ उठल्या, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळत होते. आपल्या सिंहासनावरून खाली आल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजानं बघितलं आऊ साहेब काय करतायत, राजानं बघितलं आऊ साहेब काय करतायत, आमच्या दिशेने येत आहेत. राजा विजय सारखा उठला, आपल्या सिंहासनावरून खाली आला, पळत पळत आऊ साहेबांच्या जवळ आला, पळत पळत आऊ साहेबांच्या जवळ आला. आऊ साहेबांना मुद्रा घातला, आऊ साहेबांना मुद्रा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजानं हंबरडा फोडला. आऊ साहेब, आऊ साहेब आपण काही न केलं आऊ साहेब, आम्हाला हुक्म दिला असता तर आम्ही आपल्यापर्यंत आलो असतो. आऊ साहेब, आऊ साहेब आपण काही न केलं. आऊ साहेब आम्हाला हुक्म दिला असता तर आम्ही आपलं सिंहासन सोडून आपल्यापर्यंत आलो असतो. आऊ जिजाऊंच्या डोळ्यातले पाणी राजाच्या गालावरती पडू लागलं. माझा राजा आऊ जिजाऊंच्या चरणावरती होता, राजाच्या गालावरती आऊ जिजाऊंचे अश्रू पडू लागले आणि माझ्या राजानं आऊ साहेबांच्याकडे बघितलं. माझा राजा म्हणतो आऊ साहेब सांगा ना आऊ साहेब काय न केलं. त्यावेळेला माझी आऊ साहेब आपल्या लेकराला म्हणते राज एकच मागणं आहे, राज मागू का राज. प्रत्येक आईनं ऐका राजा, राजा एकच मागणं आहे, राजा मागू का राजा, एकच मागणं आहे. त्यावेळेला माझ्या राजानं हंबरडा फोडला. आऊ साहेब आपण जर आम्हा समुद्रात ठेवलं नसतं, आम्हा जन्म दिला नसता, आमच्या संस्कार केले नसते तर हा राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसू शकला नसता. आऊ साहेब फक्त हुकुम करा. आऊ साहेब काय हवं आपल्याला, आऊ साहेब काय हवं. त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते राज एकच इच्छा आहे राज, राज एकच इच्छा आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज एकच इच्छा आहे, पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राजानं हंबरडा फोडला. राजा आपल्या आईला म्हणतो आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊ साहेब आई म्हणून आपण आम्हास हव्या आहात आणि आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. मुलांनो महामंत्र पेरतो उठा. आई बापानं जन्म दिलाय ना, आई बापानं जन्म दिलाय ना तर आई बापाच्या कर्तृत्वाचं, आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा. बस स्वतःच्या कर्तृत्वावरती, ज्ञानावरती, मेहनतीवरती एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. बस याची जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो बघा आज शाळा संपल्यानंतर घरी जायचं ना आपल्या आईला एक प्रश्न विचारायचा. बघ दादा पाठीमागे जाऊन ती 2 पोरं बोलायला लागले, त्यांच्या हातातला मोबाईल घे, थोबाडीत देईन तिकडे लांब पाठव. पोरा जरा इकडे बघा, तुम्ही इकडे बघा. तुम्ही जात होतीस आई, या आई 15-20 वर्षापूर्वी महिन्यातून तू 4-4 वेळेला माहेरी जात होतेस तुझ्या आईला भेटायला. हे आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, माहेरचं घर बघायला, तुझ्या भावाला भेटायला तू वर्षातून तू महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस आई. हे आई मी 2 वर्षाचे होते त्यावेळेला माझा हात पकडायचे, माझ्या आजोळी मला घेऊन जायचे, माझ्या मामाला मला भेटवायचीस, माझ्या आजीला मला भेटवायचीस, माझ्या आजोबांना मला भेटवायचीस, आजोचं घर मला दाखवायचीस. ही आई महिन्यातून 4-4 वेळेला मला
तू घेऊन जात होतेस, पण आता 15-20 वर्षानंतर आई वर्षातून एकदा सुद्धा तू तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? पोरानो, एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. पोरानो, तुमची आई आंबरडा फोडेल, आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल. कारण हे सत्य आहे, हे वास्तव आहे. महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी पळणारी ती तुमची आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही ग. एकदा सुद्धा जात नाही ग. आणि त्याचं कारण ती आई सांगेल बघ. आणि तिथंच लपलाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा बाप, तिथंच लपलाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आई, आणि तिथंच लपलेच खऱ्या अर्थानं संस्कार. हे आम्हाला कधीच कळाले नाहीत, कुठल्या पुस्तकातून आम्हाला हे शिकवले नाही, कोणी आम्हाला हे सांगितलं नाही. आई पोरे, ज्या वेळेला आईला तू हा प्रश्न विचारशील त्यावेळेला तुझी आई म्हणाल खराय पोरी, खराय खराय. 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मी माझ्या माहेरी जात होते. महिन्यातून 4-4 वेळेला जात होते. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला मी जात होते. तुला सुद्धा घेऊन जात होते, तुझा हात पकडून जात होते. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं घर तुला दाखवण्यासाठी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. कारण 15 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या घरी जात होते, माझ्या माहेरी जात होते, एसटीतून उतरले की पळत पळत घराच्या दिशेने धावत होते. हरणासारखी माझी पावलं मी उचलत होते. आणि जसं घर जवळ आलं की अजून जोर जोरात घराच्या दिशेने मी धावत होते. मग माझ्या तुला पाहिजे ती देतो, तुला पाहिजे ती देतो. लग्नानंतर सासरी आले. सासरहून जेव्हा मी माहेरी जात होते, अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसत होतं. मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. मग मी अंगणातूनच माझ्या आबाला हाक द्यायची, आबा. आणि माझी हाक माझ्या बापाच्या कानावर पडली की जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठायचा, माझी लेक आली, माझी लेक आली. पळत 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 यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा. पळत पळत यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा. आणि मला म्हणायचा, पोरी न सांगताच आलीस की ग, पोरी न सांगताच आलीस की ग, काही अडचण आहे का? त्यावेळेला मी माझ्या बापाला सांगायची, नाही आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशवी माझा बाप घ्यायचा, माझ्या हातातली पिशवी माझा बाप घ्यायचा. अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा. अगं ऐकलंस का, पोर आले की गापली. अगं ऐकलंस का, पोर आले की गापली. मग जेवणाच्या ताटावर बसलेली ती माझी आई पळत पळत बाहेर यायची. हातामध्ये एक तांब्या, हातामध्ये दुसऱ्या भाकरीचा तुकडा. पळत पळत यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा पुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, इकडं तुकडा टाकून द्यायची, माझ्या गालावरून आपली आटी बोट फिरवायची, कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची. आणि मला म्हणायची, पोरी चल की घरात, पोरी चल की घरात. पण आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा घर तेच आहे, अंगणही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. आणि जरी हाक दिली आबा आबा, तर घराली कशी असते. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पुरानो, जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आई वडिलांच्या वरती प्रेम करा. एकदा का श्वास गेला, आई आणि बाप येणं नाही. उद्या करोडो रुपये कमावशील आणि ते करोडो रुपये तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस ना, तो तिरुपती तुझा गेलेला बाप आणि आई तुला परत नाही आणून देऊ शकत. करोडो रुपये त्या शिर्डीच्या चरणावरती ओतलेस, त्या शिर्डी साईबाबाच्या, तो शिर्डी साईबाबा तुला गेलेला बाप नाही आणून देऊ शकत. म्हणून हात जोडून मारुती रायाच्या सांगतोय, तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यात एकच देवी आहे,
त्या देवीचं नाव आई आहे आणि तुझ्या आयुष्यात एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पुरी, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं बघ, प्रत्येक घरात डॉक्टर नसला तरी चालेल, प्रत्येक घरात इंजिनियर नसला तरी चालेल, पण प्रत्येक घरामध्ये हे चारित्र्यवान माणूस पाहिजे. बाप जेव्हा झोपलेला असतो तेव्हा बापाला न सांगता हातामध्ये कधी तर ओंजळीत खोबरेल तेल घ्या. वही बापाचं आम्ही डॉक्टर तयार केले, आम्ही इंजिनियर तयार केले, आम्ही वकील तयार केले साला, पण आमचे आई बाप आज वृद्धाश्रमामध्ये खितपत पडतायत आणि आमचा तिरंगा चंद्रावरती गेला. काय मिळवलं आम्ही, प्रश्न आहे माझा. परवा एक माता मंडपातूनच हंबरडा फोडत उठली, सर 2 लाख पगार आहे सर, क्लास 1 अधिकारी आहे सर, 2 लाख पगार आहे. आणि पहिल्या पगारातून बापाला सूट आणि बूट घ्यायचं ठरवलं होतं. पहिला पगार येण्याच्या अगोदरच बाप मला न भेटताच निघून गेला, फक्त निरोप आला, सर बाप तुझा गेला. आज लाखो रुपये कोणाच्या पायात बूट घालू आणि कोणाला सूट घालू सर. लाज वाटली पाहिजे आम्हाला. जोपर्यंत श्वास सुरू असतो तोपर्यंत सासवा सुनांची काय भांडणं, एक घरात नवऱ्या बायकोची काय भांडणं, मुलाची आईची काय भांडणं, आणि श्वास निघून गेल्यानंतर भिंतीला फोटो काय लावायचे आणि त्यांच्या नावाने रडत काय बसायचं, ठोंगी पण करत बसायचं. घडवा अशी पोरा आहेत का आमची, अशी पोरा? थोडासा कडक बोलतो मग तुम्हाला राग येतो. वसंत अंकारे खूप कडक बोलतो, वसंत अंकारे शिव्या घालतो, पोरांना मारतो. का? पोरांना तुम्ही मारत नाही, त्यांच्यावर संस्कार होत नाहीत म्हणून मला हात उचलावा लागतोय. का गा? मला माहिती आहे महाराष्ट्रातून याला विरोध होतोय पोरांचा. 9 वर्षाचं पोरग कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलंय, संभाजीराजे औरंगजेबाबरोबर, आणि औरंगजेब कुस्तीच्या आखाड्यात सगळीकडे पाहतो आणि संभाजीराजांना म्हणतो, 9 वर्षाच्या म्हणजे तुमच्यापेक्षाही लहान माझे संभाजीराजे, 9 वर्षाच्या संभाजीराजांना औरंगजेब म्हणतो, संभा एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. त्यावेळेला संभाजीराजे आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालतात. 9 वर्षाचा हा वाघ, हा छावा म्हणतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार. एका आईनं, एका बापानं, एका आजीनं तयार केलेलं हे वाघाचं पिल्लू होतं. आमची पोरं मोबाईल कमी पडले तर चालतील, पण तुझा पोरगा मनानं शरीरानं खंबीर असलाच पाहिजे. लक्षात घे, जे पोरगा मनानं शरीराने खंबीर असतं, येणाऱ्या संकटांच्या वरती मात करतं. याचं ज्वलंत उदाहरण देतो बघ इतिहासातलं. ज्वलंत वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिला माझ्या संभाजीराजांनी. वयाच्या 14व्या वर्षी आजही त्या ग्रंथाला चॅलेंज नाही. नखशिकांत नायिका भेद सारखा ग्रंथ लिहिला माझ्या संभाजीराजांनी. आणि मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा होता. मृत्यूच्या दारात सगळ्यांनी ऐकायचं रे. मृत्यूच्या दारात एका बापानं काय घडवलं होतं, पोरग फक्त हसून नाही जायचं. मृत्यूच्या दारात वय वर्ष 32, संभाजीराजांना साखळदंडामध्ये बांधलेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. आणि औरंगजेबासमोर, पाचशा समोर संभाजीराजे बसलेले आहे, उभा राहिलेले आहे. आणि पाचशा संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, तेरे पिताजी का स्वराज्य हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे रख. त्यावेळेला मृत्यूच्या दारात उभा असलेल्या संभाजीराजांनी उत्तर दिलेलं काय ऐका. संभाजीराजे म्हणतात, आज माझं वय 32 आहे, साखळदंडामध्ये मला बांधलेला आहे, माझ्या शरीरावरती असंख्य जखमा आहेत, जखमातून रक्त टपटप गळतंय, प्रचंड वेदना मनाला आणि शरीराला आहेत, तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचं तेज हटत नाही. कारण जेव्हा मी 9 वर्षाचा होतो
त्यावेळेला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या बापाचा मनगट पकडून तुझ्या दरबारात आलो होतो. त्यावेळेला तिथं प्रत्येक सरदारानं मान झुकवलेली होती आणि तेव्हा मी माझ्या बापाकडे बघत होतो. आता इथं माझा बाप काय करतोय? मृत्यूच्या दारात माझा बाप उभा आहे. शेकडो कोस दूर माझा बाप इथं उभा आहे. आता माझा बाप लाचार होऊन आपली मान झुकवतोय की काय करतोय हे मी माझ्या बापाकडे बघत होतो. तेव्हा माझ्या बापानं हिमालयासारखी मान उंच केली आणि वाघासारखी डरकाळी फोडत तुझ्या नजरेमध्ये नजर घातली. तेव्हा हा 9 वर्षाचा संभाजीराजा आपल्या बापाकडून शिकला. हे मृत्यूच्या दारात उभा असलो तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. मृत्यूच्या दारात उभा असलो तर आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही. आणि तोच संभाजीराजा वयाच्या 32व्या वर्षी आज मृत्यूच्या दारात उभा आहे. या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, पण हा शिवपुत्र कदापि झुकणार नाही. तापलेल्या सळ्या आल्या, डोळे काढले, जिवंत कातडी काढली, नख काढली, जीभ काढली, शरीराचे तुकडे झाले, पण संभाजीराजांनी आपल्या बापाचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही. कारण संभाजी राजांना कळाला होता त्यांचा बाप संभाजी राजांचं शरीर आणि मन एवढं कणखर होतं. येणाऱ्या संकटांना पायाखाली घेतलं. मृत्यूला सुद्धा हरवलं या वाघानं. चलांत उदाहरण, तुझं पोरग मनानं शरीरानं खंबीर पाहिजे. वाघ झालं काय? या 21व्या शतकामध्ये आम्ही आलो. या 21व्या शतकामध्ये आम्ही आलो. या 21व्या शतकामध्ये आलो आणि आम्ही पोरांनो सगळं जग मुठीमध्ये घेतलं. 2 मिनिटामध्ये सांगतो बाग. हे बाग, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बाग. हे बाग, सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं बाग. जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. अमेरिकेमध्ये काय चाललंय आम्हाला इथं बसून कळतं बाग. मोबाईल सारखं शस्त्र आमच्या हातामध्ये आलं, इंटरनेट आमच्या हातामध्ये आलं, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, हे सगळा सोशल मीडिया आमच्या हातामध्ये आला आणि जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. अमेरिकेत काय चाललंय आम्हाला इथं बसून कळतं बाग. मुंबईमध्ये आता काय चाललंय इथं बसून आम्हाला कळतं बाग. हे बाग पोरी, पोरी, तुझा मित्र एखादा, तुझी मैत्रीण एखादी कोसो दूर आहे, व्हिडिओ कॉल करतेस बाग आणि तिच्याशी तासन तास गप्पा मारतेस बाग. सगळं जग मुठीमध्ये आम्ही घेतलं. सगळं जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. तो ताप अंगावर काढत तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आम्ही विसरत चाललो पोरीनो. ही आई मात्र आम्ही विसरत चाललो. आईला तुझ्या 102 ताप असतो तरी सुद्धा ती अंथरुणावरून उठते आणि तुझ्यासाठी डबा करते. कारण तिला कळतं जर मी आज अंथरुणावरती पडून राहिले तर माझी पोरगी दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. म्हणून ती माऊली उठते, ताप अंगावर झेलते आणि तुला शाळेसाठी डबा करून देते. ही आई मात्र तू या 21व्या शतकामध्ये विसरत चाललीस बघ पोरी. काल रात्री माझ्या बापाची कंबर दुखत होती. काल रात्री माझा बाप अंथरुणावरती पडून होता. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही. माझा बाप तापानं फणफणत होता. तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप शेतात आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र आम्ही विसरत चाललोय पोरानो. हा बाप मात्र आम्ही विसरत चाललोय. सगळं जग आमच्या पोरांनी मुठीत घेतलं. सगळं जग आमच्या पोरांनी मुठीत घेतलं. पण ज्या बापानं हे जग दाखवलं त्या बापाला मात्र आम्ही पायाखाली घ्यायला लागलो. त्या बापाला मात्र आम्ही पायाखाली घ्यायला लागलो. आमचा तिरंगा चंद्रावर फडकला. पण ज्या आई बापानं आम्हाला हे जग दाखवलं त्या आई बापासाठी मात्र आम्ही वृद्धाश्रम तयार केली. पोरानं तुम्ही काय मिळवलं आयुष्यामध्ये? ज्या बापानं ज्या आईनं आम्हाला जग दाखवलं ती आई आणि तो बाप जर वेदनेमध्ये जगत असेल तर पोरानं माणूस म्हणून आम्ही घडलो नाही. माणूस म्हणून आम्ही घडलो नाही. म्हणून पोरी तुला सांगतो बघ, तू 10वीला आहेस ना, हे अनुभवाचे बोल आहेत बघ. तू 10वीला आहेस ना, तू 9वीला आहेस ना, तू 8वीला आहेस ना पोरा, एक काम कर बघ. हे बघ पोरा, हे बघ तुला 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील. एखादी वेळ एखाद्या वर्षी नापास झाली तरी चालेल बघ पोरे. नापास झालीस तरी चालेल बघ. हे बघ नापास झालीस पळत पळत बापाकडे जाण, बापा समोर उभं राहा. ऐक, नापास झालीस ना, पळत पळत बापा जवळ जा, बापा समोर उभं राहा. बापाला फक्त एवढंच सांग, पप्पा एक विषय गेला माझा, पप्पा मार्क्स कमी पडले मला, पप्पा खूप अभ्यास केला होता मी, पप्पा मार्क्स मला कमी पडले, मला माफ करा. तुझा बाप काय करेल या क्षणाला तुला सांगतो बघ. तुझा बाप काय करेल? तुझा बाप तुला जवळ घेईल बघ. तुझ्या गालावरून हात फिरवेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसेल आणि तुझा बाप तुला म्हणेल पोरी गेला एखादा विषय तर जाऊ दे, का रडतेस? पुन्हा अभ्यास कर,
पुन्हा परीक्षेला बस. आहे ना मी तुझ्या पाठीशी. एखादा गुंटा अजून विकावा लागला तरी चालेल पोरी, पण तुला तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय हा बाप शांत बसणार नाही बघ पोरी. अजून मला कर्ज काढावं लागलं तरी चालेल पोरी, पण मी तुला शिकवणार बघ पोरी, मी तुला शिकवणार. जा घरी बघ, तुझा बाप हेच करेल. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लेकरांना सांगतोय बघ मी, आणि महाराष्ट्र सुद्धा ऐकतोय. हे भाग, एक वेळ 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरे, एक वेळ 10वीला नापास झाली तरी चालेल पोरे. ए पोरा, आयुष्यात तुला नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल, आयुष्यामध्ये नाही तुला इंजिनियर होता आलं तरी चालेल, नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल पोरा. अगदी शेवटच्या गावच्या भाषेत सांगतो बाय, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल 72 पोरा, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. त्याला अध्यात्म आहे बघ. एका मिनिटामध्ये सांगतो, माझ्या व्याख्यानाला विज्ञानाचा अधिष्ठान आहे, अध्यात्माचा अधिष्ठान आहे. हे बाप, मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरी, चूक. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरी. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज घरात बाप मरत असतो, रोज बापाची चिता आपण रचत असतो, आणि त्या चितेला स्वतःच्या हाताने आपण अशी अग्नी देत असतो, आणि रोज घरात कणाकणानं बाप मरत असतो पोरी, कणाकणानं मरत असतो. पोरी, जर तुझ्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली ना पोरी, रोज टाचा घासून बाप मरत असतो घरात. एकच महामंत्र पोरा, नाही काय करता आलं आयुष्यात तरी चालेल ही वेदना आहे बघ. नाही काय करता आलं तरी चालेल, पण जन्म दिलेल्या आई बापाला मान खाली घालावी लागेल असं कुठलंच काम हातून होत. मला अनाथ आश्रम दाखव, जा कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा, आणि कुठल्या तर कोपऱ्यात एखादा 8-10 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला जाऊन हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय. त्यावेळेला ते पोरग हातातली थाळी जोराची खाली टाकतं आणि हंबरडा फोडत म्हणतं, मला बाप पण नाही आणि मला आई पण नाही, मला बापानं कधी मिठी मारली नाही, मला आईनं कधी घास भरवला नाही, मला आईचं प्रेम माहित नाही, मला बापाचं प्रेम माहित नाही, मला नका विचारू आई बापाचं नाव. सगळे सांगतात त्या झाडाखाली कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मी सापडलो होतो, या लोकांनी इथं आणलं, हेच माझी आई आहेत, हेच माझे बाप आहेत, मला बाप माहिती नाही, मला 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 आई माहिती नाही. विचारा त्या पोराला ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरानो, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो, सणासुदी दिवशी, दिवाळीच्या दिवशी तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान पोरीनं तुम्हाला तुमचं वाटतं. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे, तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल ना पोरी, ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनं, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास ना, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास ना, तरी तुझा बाप म्हणतो, दीदी आवडलंय ना ग, आवडलंय ना ग, आवडलंय ना तो ड्रेस, उचल दीदी, पैशाचं मी बघतो. तो महागडा कपडा सुद्धा तुझा होतो, कारण तुझ्या पाठीमागे तुझा बाप उभा आहे. पोरे, आणि बिना बापाचं पोरग सणासुदी दिवशी काय करतं ऐक. तुझा बाप आहे म्हणून तुझ्या अंगावर
अंगावरती नवीन कपडे आले बघ. तुझा बाप आहे म्हणून सणासुदी दिवशी तू नटलीस बघ. तुझा बाप आहे म्हणून तू हसत खेळत रस्त्यावरून उड्या मारतेस बघ. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या नव्या कपड्यांच्याकडे बघत असतं आणि त्या बिना बापाच्या पोराला वाटतं जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे चढली असती. जर माझा बाप असता तर माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग तुमच्या नव्या कपड्याकडे डोळे भरून बघत आणि पळत पळत रडत रडत घराकडे जात. आपल्या आईच्या गळ्यात पडत. आईच्या गळ्यात पडत आणि आपल्या आईला म्हणत आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे. मला कधी घेणार मला कधी घेणार. बिना बापाच्या पोराला ती आई जवळ घेते मिठी मारते. बिना बापाच्या पोराला ती आई म्हणते पोरा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे. घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचं पैसे येणार नाहीत आणि त्या आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण पोराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारतात. दोघं एकमेकाला मिठी मारतात. जोर जोरात रडतात. पोरग बापाच्या आठवणीत नाही आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. पोरग हळूच आपल्या आईला म्हणतं आई माझा आबा मला लवकर सोडून का गेलं ग. आणि याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांचे हंबरडे डोळ्यातले अश्रू. म्हणून सांगतोय पोरानं पळत पळत जा आणि अगोदर कसाही आपला बाप असू दे बघ. आयुष्यात कधी कधी त्यानं काहीच तुझ्यासाठी केलं नाही. तुझा बाप दारुड आहे. तुझा बाप असा आहे. तुझा बाप तसा आहे. असू दे विसर. आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मार बघ पोरी. बापाला अगोदर कडकडून मिठी मार. महाराष्ट्रातल्या पोरांना मी सांगतोय बापाला कधी बघायचं. शाळेमध्ये तुम्हाला डबा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही का पोरी. तुला एखादी वस्तू घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाचं खरं रूप तुला दाखवतो बघ. रात्रीच्या 2 वाजता उठायचं जिथं बाप झोपलाय तिथं जायचं. त्या अंधारात बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला. पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते अहो किती अंडरवेअर फाटले तुमच्या घ्या की 2 नवीन. तेव्हा म्हणतो गप ग कोण बघतंय आत वाळत घालत जा. माझ्या पोरगीचं शिक्षण चाललंय. माझ्या पोराचं शिक्षण चाललंय. चला अंगावरती फाटकी तुटकी कपडे घालणारा बाप तुम्हाला कधी कळाला नाही. पावसामध्ये भिजणारा बाप तुम्हाला कधी कळाला नाही. उन्हामध्ये तापणारा हा बाप तुम्हाला कधी कळाला नाही. तुमच्यासाठी कणाकणानं झिजणारा बाप तुम्हाला कधी कळाला नाही. शेतामध्ये जाऊन बांधावर बसून एकटाच उन्हामध्ये रडणारा तो बाप तुम्हाला कधी पोरानं कळाला नाही. तिच्या अंधारात फक्त तुझा बाप झुरत असतो बघ. कारण बापाला कळतं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं वाढवलेली ही पोरगी काही दिवसात चिमणीसारखी भर करून उडून जाणार आहे. बाप रडत असतो बघ. हे बघ लग्नपत्रिका छापून येतात. त्या लग्नपत्रिका तूच निवडलेल्या असतात. पप्पा ही नको ही घ्या ही नको ही घ्या. त्या लग्नपत्रिका छापून येतात बघ. आणि पाहुण्यांना लग्नपत्रिका वाटायला तुझा बाप असा पाहुण्यांच्याकडे हसत हसत जातो बघ. माझ्या पोरगीचं लग्न माझ्या पोरगीचं लग्न यायचं बरं कर. सगळ्यांनी लग्नाला यायचं. माझ्या पोरगीचं लग्न माझ्या पोरगीचं लग्न. सकुटुंबाचा परिवार यायचं. 2 दिवस अगोदरच यायचं. 2 दिवस अगोदरच यायचं. सगळ्यांनी यायचं. बाप असा हसत हसत सांगत असतो. आणि जशी लग्न पत्रिका देतो पाठमोरा होतो. हंबरडा फोडत घरापर्यंत येतो ग. कारण त्या लग्न पत्रिकेवरची तारीख तुझ्या बापाला ओरडून ओरडून सांगत असते बघ. त्या लग्न पत्रिकेवरची तारीख तुझ्या बापाला ओरडून ओरडून सांगत असते. या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार आहे. 12.5चं तांदूळ असतं बघ पोरे. 12.5चं तांदूळ असतं. नवऱ्या बरोबर नटून तटून तू लग्नाच्या भावल्यावरती उभी असतेस बघ.
नवऱ्या बरोबर नटून तटून तू लग्नाच्या बावल्यावरती उभी असतेस पोरी. मंगलाष्टक वाजंत्री पाहुणे पाय लग्न मंडप खचाखच भरलेला असतो. तांदूळ पडतात बघ पोरी आणि प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो. तूही आशीर्वाद घेत असतेस. प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. आणि त्याच लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि तिथं तुझा बाप मात्र हसत हसत मिरवत असतो. तिथं तुझा बाप हसत हसत मिरवत असतो. प्रत्येकानं जेवायचं ना, प्रत्येकानं जेवायचं. कोणी उपाशी जायचं नाही. माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे. प्रत्येकाने जेव्हा तुझा बाप सगळ्यांना भरवत सुद्धा असतो बघ. हसत 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 भरवत असतो. आणि बघता बघता 3 वाजतात पोरी. बघता बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. पाहुणे पै जिकडे तिकडे पसार होतात. आणि नवऱ्याचा हात धरून लग्न मंडपाच्या त्या बाहुल्यावरून जशी तू खाली उतरतेस तसा तुझ्यासाठी लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते. 20 वर्ष बापानं असं जपलं की ग. आणि या क्षणात आता दुसऱ्याची झालीस. येताना तुला वाजत गाजत आणलं होतं. आता परक्यासारखं एका कोपऱ्यात उभं राहून माझी पोर जाते कशी तेवढं बघायचं माझ्या नशिबात. हे पोरी तुला सोडून आता घरी जायचं. घरी कसं जाऊ ग पोरी. घरच्या भिंती खायला उठतील की ग पोरी मला. पोरी मला घरच्या भिंती खायला उठतील की ग पोरी. पोरी आज घरातून पळणारी माझी लेक, माझी चिमणी, माझा हरणाचं पिल्लू मला आता दिसणार नाही की ग. कोणाला सांगू आता, कोणाला सांगू मला स्वयंपाकात मदत कर. कोणाला सांगू भावाचा अभ्यास घे. आणि कोणाला सांगू, कोणाला सांगू. तुझा बाप सकाळी माझ्या बरोबर भांडण करून निघून गेलाय. त्याला बोलव. माझ्या बरोबर भांडला की दिवसभर काय खात नाही. तुझा बाप उपाशी आहे. आज कोणाला सांगू पोरी. तुझी आई हंबरडा फोडून रडत असते. तुझी आई हंबरडा फोडून रडत असते. तू सुद्धा आईच्या गळ्यात पडून रडतेस. मम्मी नको की रडू. आणि इतक्या तुझा 7वीचा भाव तुला म्हणतो दीदी परत कधी येणार गण. याचं उत्तर तुझ्याकडे नसतं. आणि भावाला पकडून तू रडत हंबरडा फोडत म्हणतेस घर सोडून जाताना मला आई कळाली पोरा. तू नको आईला त्रास देव. सगळा मंडप रडत असतो. उरले सुरलेली लोक रडत असतात. तुझी आजी रडत असते. तुझी मावशी रडत असते. तुझ्या मैत्रिणी रडत असतात. पण त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत 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 फिरत असतो. पळत पळत तिथं येतो. प्रत्येकाला गेलं इकडे. जेवणवाल्या इकडे. तुझं किती पैसा आजच घे. उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा आजच घे. बस्तवाले आलायस काय. तुझं किती पैसा आजच घे. वाजंत्रीवाल्या 100 रुपये जास्त माझी पोरगी जाताना चांगलं वाजवत होतास रे. चांगलं वाजवत होतास. पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. तुझ्या घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो. आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशिवोली करतो त्याचं नाव बाप आहे पोरी. त्याचं नाव बाप आहे बघ पोरी. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला. किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो रात्रभर अंतरून आणि उशिवोली करतो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्याचं नाव बाप आहे पोरी. त्याचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कुठून तर शोधून काढतो बघ. कुठल्या तर कपाटातून गटड्यातून. तुझी जुनी ओढणी जी तू रोज वापरत असतेस ना ती जुनी ओढणी घरात टाकून गेलेली असतेस तू. ती जुनी ओढणी बाहेर काढतो बघ बाप. त्याच्या उपयोगी येते. आणि त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो. त्या ओढणीचं मुख घेतो. ती ओढणी किमान महिनाभर उशाला घेऊन माझी लेक लेक करत रात्रभर हंबरडा फोडतो. हा बाप कुणालाच कळाला.
सासरी गेलेल्या त्या माझ्या भगिनीला सुद्धा घरातला बाप कळाला नाही. बाप फक्त ओरडतो, बाप फक्त पैसे कमवून आणतो, बाप फक्त आईला मारतो ना आईला छळतो, हाच बाप कळाला. पोरी, या महाराष्ट्रातल्या माझ्या लेकींना फक्त एकच सांगणार, पोरांना एकच सांगणार, अशा बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार आहात का पोरीनो? आज हा 8 झालं. भाऊंच्या संकल्पनेतून एवढी सुंदर शाळा केली, त्यांच्या पाठीशी सगळा युवक आहे. आज अशा कार्यक्रमाचा 8 हा कार्यक्रम इथं झाला पाहिजे. का, कशासाठी? पोरे, अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? हे बघ, 20 वर्ष तुला तळ हाताच्या पोटासारखं जपलंय बघ तुझ्या बापानं, आणि आज तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. तू आज पोलीस स्टेशनला बापाला उभी करतेस बघ. सगळ्यात मोठी वेदना आहे या समाजाची. काय चूक आहे त्या बापाची? काय चूक आहे? झिजलाय. ज्या वयामध्ये शिकायचं, ज्या वयामध्ये मोठं व्हायचं, ज्या वयामध्ये आई बापाच्या कष्टाचं पांग फेडायचं, त्या आई बापाला लाचार करून त्यांच्या तोंडावर थुकून त्या आरामखोरासाठी निघून जाताना लाज नाही का ग वाटत? हे ऐक बघ पोरी, पोरा, बंद व्हायला हवंय सगळं. तुला जायचंय ना, माझ्या छत्रपतीने अगोदर सुरक्षित केलं तुला बघ. माझ्या बाबासाहेबांनी घटनेतून तुला अधिकार दिला आणि त्याचा गैरफायदा तू घेऊ लागलीस बघ. तो गैरफायदा घेऊन पोरी बापाला थुकून तू निघून चाललीस. तर ऐक बघ पोरी, जायचंच आहे ना तर एक काम कर बघ पोरी आणि निघून जा. हे बघ, तुला जायचं आहे तर एक काम कर आणि निघून जा बघ पोरी. तुला अधिकार आहे निघून जायचा, पण जाण्याच्या अगोदर वसंत नावाचा हा बाप काय सांगतोय तेवढं ऐक आणि निघून जा. हे बघ पोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलंय बघ, तुझ्या आईच्या साक्षीनं. कधीच काही कमी पडू दिलं नाही बघ. जेवणाच्या ताटावरून कितीतरी वेळेला उठलेला आहे तुझ्या फीसाठी आणि तुझ्या हातातल्या मोबाईलसाठी, आणि मित्राकडे जाऊन भीक मागितले बघ. पोरगीची फी भरायची आहे, पोरगीला एक मोबाईल घेऊन द्यायचा, एक 10,000 रुपये उसनं देतोस का पुढच्या महिन्यात देतो. तुमच्या अंगावरच्या कपड्यासाठी, हातातल्या मोबाईलसाठी, आणि हरामखोरानो तुम्हाला लागणाऱ्या वस्तूसाठी तुमचा बाप भिकाऱ्यासारखा झुकलाय बघ. त्या बापाच्या तोंडावर थुकून जायचं आहे ना ग कार्टे तुला? तर एक काम कर बघ नालायक, जाण्याच्या अगोदर बापाला फक्त सांग, पप्पा 20 वर्ष तुम्ही मला अन्नाचे घास भरवले, आज मला तुम्हाला माझ्या हातून भरवायचं आहे. बापाला सांग. बाप आनंदानं उड्या मारेल. जा पोरी, भूक लागले, घेऊन ये अन्नाचं ताट. स्वयंपाकघरात जा, आईची नजर चुकव, बापाचं अन्नाचं ताट तयार कर आणि चोरून त्यात थोडस विष घाल पोरी. अन्नामध्ये विष घाल, ते अन्नाचं ताट घेऊन ये बापाकडे. बापाला चार, तुझ्या डोळ्यात एक तुझा बाप मरू दे, तर या मातीतली एक ही मुलगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बापाला सोडून जाता कामा नये. बाप, तुला एका मिनिटात तुला दाखवतो बाप. रोज बाप बघतीस ना, रोज बाप बघतीस. आज जरा माझ्या नजरेतून तुला एक बाप दाखवतो बघ पोरी. बाप, कोणाच्या पोटी जन्म घेतलाय? दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर, महान ओजस्वी तेजस्वी, राजनीती जाणकार, महावीर, महाबाहू, महाबली, बली, अतुल बली, सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान, गरुडासारखी नजर, दाक्षिणात्य शावर, क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतलेला हा वाघ आहे बघ. त्या वाघासमोर तुला तुझा बाप जरा माझ्या दृष्टिकोनातून दाखवतो बघ. माझ्या नजरेतून तुला एकदा बाप दाखवतो. तेवढा बाप तुम्ही बघा, या गावाने बघा. मी बाप दाखवतो ना तुला. हे बघ पोरी, या लेकी बसलेले तिथं कोण बाप आलेत का? जरा हात वर करा.
एका मिनिटासाठी हात वर करा. बघ हा तुझा बाप आहे बघ तुझ्यासाठी झेजलेला. हा तुझा बाप आहे बघ रात्रंदिवस तुझ्यासाठी नागडा राहिला, रात्रंदिवस तुझ्यासाठी उघडा राहिला. या जगात तुझा फक्त क्षणाला विचार कोण करत असेल तर हा बाप आहे बघ पोरी. किती तर वेळेला उपाशी राहिला पण माझी लेख लेख करत फक्त तुझ्यासाठी जगला पोरी. तो हा बाप आहे. मग या बापाला रस्त्यावर भर रस्त्यावर नागडं उघडं करशील का? या बापाला लाचार करशील का पोरी? अशा बापाच्या तोंडावर थकून तो निघून जाशील का पोरी? पोरी किती तर तुझ्या आईला म्हणाला पोरगीला रागवू नको, पोरगी मोठी झाली माझी लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे. हा बाप आहे बघ पोरी. अशा बापाला लाचार करशील का पोरी? आज घरी जायचं बघ आणि तुझ्या घरातल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची बघ. कारण या आयुष्यात बाप नाही ना, त्याला काय नाही बघ. ज्याला बाप नाही झाला त्याला काय नाही बघ. आणि म्हणून तुझ्या आयुष्यात एकच देव आहे बघ. या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप एकदा गेला की करोडो रुपये जरी होत नाही तर साला हा गेलेला बाप परत येत नाही बघ. हा बाप परत येत नाही पोरी. आणि आज इथं शपथ घ्यायची आहे बघ. जीव गेला तरी बेहतर साला या बापाला पोरी टेकाव डोकं एकदा विठ्ठला सारखं विठ्ठल मानून त्याच्या चरणावर डोकं टेकाव. टेकाव आणि तुझं डोकं घास पोरी. बापाच्या चरणावर नाक लावून घास ग. हा तुझा खरा विठ्ठल आहे बघ. हा तुझा खरा तिरुपती आहे बघ. हा खरा तुझा शिर्डीचा साईबाबा आहे बघ. पोरी बस आज न्याय द्यायचा आयुष्याला पोरीनं. आज न्याय द्यायचा आणि शेवटच्या श्वासापर्यंत आता ही मिठी कधी सुटली नाही पाहिजे बघ. आम्हाला डॉक्टर नको, आम्हाला इंजिनियर नको, आम्हाला वकील नको असं आम्हाला आता वाटतंय. आई बापापासून दूर चाललेली ही लेकरं आम्हाला हवी पोरांनो. तुम्ही आम्हाला हवे. उद्याचा भारत तुम्ही आहात. बस थांबतो इथं. परत कधी आलोच या गावामध्ये तर पुन्हा अजून काही विषय अजून काही नाती घेऊन बोलेन तुमच्याशी. पण आज चेहऱ्यावर आलेलं जे तुमच्या हास्य आहे, चेहऱ्यावर डोळ्यात आलेले अश्रू आहेत, त्या अश्रूंना पोरीनो न्याय द्यायचा आहे. जीव गेला तरी बेहतर. आपला बाप आहे बघ. आपला बाप आहे. ज्यांना बाप नसेल तर मी तुमचा बाप आहे. कधी आयुष्यात गरज पडली तर या बापाला फक्त एक हाक द्या. मृत्यूच्या दारातून तुमच्या समोर नाही उभं राहिलं तर सगळं नाव सांगत नाही वसंत नावाच्या बापाचं. नसल बाप तर तुझा शिक्षक तुझा बाप आहे बघ. नसल बाप तर हा भाव आहे ना सगळ्यात पुढे घेऊन करतो. त्याची सगळे सहकारी आहेत ना ते तुमचे बाप आहेत. मन खोलून बोला, उघडपणे बोला. आणि ज्या गावामध्ये अशी लेकरं आहेत ते गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. कारण ही लेकरं घराबरोबर आणि स्वतःच्या संसाराबरोबर गावाचा विचार करतात. बस काय बोलू. थांबतो इथं. कोणाला कुठल्या एका लेकीला बोलायचंय का? मत व्यक्त करायचंय? येस कमी आहे.